नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये सिंपल सिरीज पाहिलेली आहे आणि सिंपल सिरीजमध्ये आपण मीन काउंट करायचं आपण कसं या पद्धतीने पाहिलेलं आहे. मग कालचा तुम्हाला मीनचा फॉर्म्युला आठवला असेल. मीन म्हणल्याबरोबर सिंपल सिरीजमध्ये मीन हे कोणत्या फॉर्म्युलाने काढतात तुम्ही सांगा. आता सिंपल सिरीजमध्ये मीन कोणत्या फॉर्म्युलाने काढतात? बरोबर आहे, समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन या फॉर्म्युल्याने काढतात. तर आज आपल्याला सिंपल सिरीजचा पुढचा घटक शिकायचा आहे, मेडियन. आपल्या अभ्यासक्रमाला 3 घटक आहेत. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे, मीन, मेडियन आणि मोड. आपण आज पाहणार आहोत मेडियन आणि कुठला, सिंपल किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिंपल किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज असं म्हणतात. ठीक आहे. मग द मेडियन रेफर्स टू मिडल व्हॅल्यू इन द डिस्ट्रीब्युशन. समजा तुम्हाला एक डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, एक्स वाय झेड, एक 10-12 संख्या दिलेल्या आहेत. त्यातली मिडल व्हॅल्यू म्हणजेच काय आहे? मीडियन आहे. मग ही मिडल व्हॅल्यू कशी शोधायची? तर आपण पुढे पाहू. त्यानंतर मेडियन डिनोटेड बाय एम, कॅपिटल एम काढलेला आहे. मेडियन कशाने डिनोट करतात किंवा दर्शवतात? कॅपिटल एम. हे विसरायचं नाही. परत याचे स्टेप्स पाहू आपण. स्टेप्स आहेत कॅल्क्युलेशन ऑफ मेडियन. स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ मेडियन काय आहेत? फर्स्ट स्टेप काय लक्षात ठेवायचे आहे? अरेंज डेटा इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तुम्हाला ती मांडणी करून घ्यायची आहे. बरोबर आहे. यानंतर अप्लाय द फॉर्म्युला. सिंपल आहे, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आपल्याला डेटा मांडून घ्यायचा आहे आणि अप्लाय द फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय आहे? इथं लिहिलंय पहा. एम म्हणजेच काय आपण म्हणलं? मेडियन इज इक्वल टू साइज ऑफ दी, ब्रॅकेटमध्ये n+1 डिवायडेड बाय 2 दी ॲटम. आता काही विद्यार्थ्यांचा लिहिताना प्रॉब्लेम होतो. फॉर्म्युला लिहिताना काय लिहिलेलं आहे, जसं वाक्य लिहिलेलं आहे तसंच परीक्षेत सुद्धा तुम्ही सुद्धा लिहायचं आहे. काय लिहिले इथं? साइज ऑफ दी. तुम्ही सुद्धा साइज ऑफ दिस लिहायला विसरायचं नाही. देन ब्रॅकेटमध्ये फक्त n+1 आहे. काय आहे ब्रॅकेटमध्ये? n+1 आहे डिवायडेड बाय 2. मग त्याला परत डिवायडेड बाय 2 आहे त्या ब्रॅकेटला आणि ब्रॅकेटच्या बाहेर दी ॲटम. काय लिहिलेलं आहे? दी ॲटम. हे लिहायला विसरायचं नाही. फॉर्म्युला अगदी अशाच पद्धतीनं लिहायचा. काही वेळा CA-CPT करणारे विद्यार्थी असतात, फॉर्म्युला लिहिल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप्स असतात. स्टेप्स लिहित असताना डायरेक्ट उत्तर काढतात. उत्तर तुमचं चुकलं, डायरेक्ट उत्तर काढलात की तुमचे मार्क निगेटिव्ह गेले असं समजा. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा ते उत्तर जेवढ्या मार्काला आहे किंवा जेवढे मार्क पडायला पाहिजेत तेवढे मार्क पडणार नाहीत. दुसरी एक गोष्ट, कॅल्क्युलेशन करत असताना सध्या तुम्हाला मोबाईल कॅल्क्युलेटर तुम्ही घरी बसून आहात म्हणून अलाव आहे. पण परीक्षेत किंवा वर्गात तुम्ही अभ्यास करत असताना फक्त कॅल्क्युलेटर वापरायचा, तेही सिंपल की असलेला, मल्टिपल की असलेला किंवा तो मॅथमॅटिकल की असलेला वापरायचा नाही. मग यामध्ये सिंपल की असलेला तुम्हाला वापरायचा आहे. मग कॅल्क्युलेशन करत असताना कधी कधी पॉईंटचा फरक येतो. पहा, मोबाईलवर केलात तर समजा 65.33 येण्याच्या ऐवजी 65.21 असं काहीतरी येईल. येतं ते, कारण त्या इलेक्ट्रॉनिक मेथडची पद्धत तशी असते. या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे. परत यामध्ये आता ते कॅल्क्युलेटरचा वापर करत असताना पॉईंटमध्ये फरक पडला तर आपलं उत्तर चुकणार नाही. शक्यतो सर्वांचं उत्तर बरोबरच येतं. पण एखाद्या विद्यार्थ्यानं जर वेगळ्या पद्धतीचं कॅल्सी किंवा मोबाईल वापरला तर मात्र उत्तर वेगळं येण्याची शक्यता असते. मग आपण पाहू. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कॅल्क्युलेट द मेडियन बाय द सिंपल सिरीज फ्रॉम द डेटा. मग आपण सॅलरी दिलेली आहे. डेटा काय दिले तुम्हाला? सॅलरी लिहिले पहा. 9,000, 8,700, 5,300, then 2,000, 4,500, 6,600 and then 1,500. How to calculate? By this way. How to calculate?
दिस वे. आपण याचं सोल्युशन पाहू. मग या पद्धतीनं लिहून घेत असताना तुम्ही कॅमेरा किंवा तुमचा मोबाईल जो आहे व्हिडिओ तो 1 मिनिटासाठी पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला सोपं होईल. काय करायचं आहे आपल्याला सिरीज. आपण सिरीज अगोदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग पद्धतीनं मांडून घेऊ. काय दिलेला आहे आपल्याला घटक सॅलरी, आणि आपण याला नेहमी एक्स मानत असतो. काय आहे सॅलरी, तर आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तर आपण असेंडिंग पद्धतीने घेऊ, चढत्या क्रमाने. सर्वात लहान संख्या शोधा, यातली कोणती आहे 1500. लिहा मग 1500. देन पुढची त्यापेक्षा मोठी संख्या 2000. लिहा 2000. देन पुढची संख्या आहे 4500. 4500. देन नेक्स्ट इज 5300. 5300. देन 6600. 6600. Then 8700. 8700. Then 9000. 9000. बघा आपल्याला इथं काय काढता येतं, फॉर्म्युल्यामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत यावरून आपल्याला काय काढायचं लक्षात ठेवायचं. तर तिथं काय दिलेलं आहे, फक्त n दिलेलं आहे. मग n म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, द टोटल नंबर ऑफ द सिरीज. मग टोटल नंबर ऑफ द सिरीज 1 2 3 4 5 6 7. किती नंबर आहेत, 7. म्हणून n इज इक्वल टू 7. n इज इक्वल टू 7. आता आपल्याला स्टेप सांगितल्या होत्या पहा. काय सांगितलं, फर्स्ट अरेंज डेटा असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. आपण असेंडिंग पद्धतीनं मांडून घेतलेला आहे, n कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आपला फॉर्म्युला त्याच्या अगोदर लिहा. व्हेअरएज काय काय माहिती मिळाली आपल्याला, तर फक्त n इज इक्वल टू 7 एवढी माहिती मिळालेली आहे. आता आपला फॉर्म्युला करू आपण. फॉर्म्युला काय आहे आपला मीडियन काढण्याचा, तर m इज इक्वल टू, m म्हणजे मीडियन, इज इक्वल टू साइज ऑफ दी. साइज ऑफ दी ब्रॅकेट मध्ये n+1, ब्रॅकेटला डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेटच्या वरती द ॲटम. बघा साइज ऑफ द n+1 डिवायडेड बाय 2 दी ॲटम. आता परत याचं सोल्युशन करू. विद्यापीठात उत्तर लिहित असताना लक्षात ठेवा, आपले उत्तर खूप सोपे असतात. डायरेक्ट उत्तर काढलात की तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. लिहिण्यात कंजूसपणा करायचं नाही. स्टेप बाय स्टेप पूर्ण उत्तर सॉल्व करायचं, तेव्हा चांगल्या पद्धतीनं मार्क पडतात. मग परत वाक्य लिहितोय मी, साइज ऑफ दी. साइज ऑफ दी n किती काढलं हो आपण, बरोबर आहे 7 + 1 divided by 2 the atom. मग size of the 7 + 1 8 divided by 2 the atom. मग size of the 4th the atom. आता पहा वाक्य काय लिहिलं मी, उत्तर काय आलं, साइज ऑफ दी 4th दी ॲटम. हे फायनल उत्तर आलं का, नाही. ही स्टेप उत्तराची आपल्या फायनलच्या जवळ आलेली आहे. मग इथं वाक्य लिहिले, परत आपण या वाक्याकडे ऑब्झर्वेशन करू. साइज ऑफ दी 4th दी ॲटम. दी ॲटम या शब्दाचा काहीतरी संकेत दाखवतोय तो आपल्याला, आणि तो संकेत काय दाखवतोय की चौथ्या क्रमांकावर. कुठल्या चौथ्या क्रमांकावर, तर दिलेल्या सिरीज मधल्या चौथ्या क्रमांकावर काय आहे, तर मीडियन आहे. काय आहे, मीडियन आहे.
कुठल्या ह्याच्यावर? चौथ्या क्रमांकावर. आपण मनाने काढलं का? नाही, फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवलं, काउंट केलं, फोर्थ द आयटम. मग चौथा क्रमांकावर कुठला आहे पहा? 1 2 3 4. किती आहे? 5300. म्हणून आपलं उत्तर काय आलं हो? साईज ऑफ दी 5300. आता द आयटम लिहायचं काय याच्या पुढे? नाही, उत्तर आपल्याला मिळालं 5300. मात्र उत्तर परीक्षेत लिहित असताना आपल्याला फायनल उत्तर लिहिताना परत लिहायचं आहे. काय लिहायचं? आपण काय काढलं? मीडियन इज इक्वल टू 5300. काय दिले आपल्याला? सॅलरी, रुपीज सॅलरी. म्हणून याला ब्रॅकेट करा. तुमचं उत्तर फायनल आहे. या पद्धतीने उत्तर काढला तर प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क द्यायला सोपं जातं. जर डायरेक्ट उत्तर काढला तर मार्क द्यायला अवघड जातं, त्यामुळे तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाहीत. ठीक आहे, हे उत्तर लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर लिहून घ्यायचं. आपण कंटिन्यू दुसरा प्रॉब्लेम पाहू आता. आता दुसरा प्रॉब्लेम आहे, लिहा. कॅल्क्युलेट द मीडियन बाय सिंपल सिरीज. मग आपण देऊ आपण डेली एक्सपेन्सेस घेऊ आपण. दैनंदिन खर्च किती आहेत? 500, 800, 900, 100, 150, 350, 450, 650 and 550. बघा किती अंक दिले हो तुम्हाला मी? 9 दिलेले आहेत. तुम्ही एका पाठोपाठ कंटिन्यू लिहा कॉमा देऊन. 9 अंक दिलेले आहेत. आता याचं सोल्युशन पाहू आपण. मग आपण दरवेळी लिहितो, विसरायचं नाही. काय लिहितो? सोल्युशन. देन परत आपल्याला स्टेप आठवा. काय सांगितलं स्टेप? पहिली स्टेप असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. काय? अरेंज द डेटा असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. मग डेटा आपण काय करू? असेंडिंग किंवा डिसेंडिंग पद्धतीने लिहू. तर आपण असेंडिंग पद्धतीने लिहू. तुम्ही डिसेंडिंग पद्धतीने जरी लिहिलात तरी उत्तर चुकत नाही. ओके, बर. काय दिलं आपण? डेली एक्सपेन्सेस. डेली एक्सपेन्सेस आणि काय डिनोट करतो आपण? एक्स. मग चला यातली सर्वात लहान संख्या शोधा आता. 100, 100, then 150, 150, then next is 350, sorry 350, 350, then 450, 450, then 550, 550, then 650, 650, then हा एक राहिला पहा आपला 500 राहिला. चला इथं 500 करू आपण. 500, 550, 650, then 800 and 900, 800 and 900. मग लगेच आपण n काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग n इज इक्वल टू 9. ओके, देन अप्लाय द फॉर्म्युला. मग अगोदर आपण काय घेऊ? वेअर ॲज. काय मिळालं आपल्याला? n इज इक्वल टू 9. फॉर्म्युला अप्लाय करा.
M median is equal to size of the n plus 1 divided by 2 the atom. परत साइज ऑफ द ब्रॅकेट मध्ये n इज इक्वल टू किती आहे 9 प्लस 1 ब्रॅकेट मध्ये 9 प्लस 1 डिवायडेड बाय 2 द एटम. देन साइज ऑफ द आता ब्रॅकेट सोडून घ्या 9 प्लस 1 10 डिवायडेड बाय 2 द एटम. देन size of the fifth the atom. फिफ्थ ॲटम. बघा हे उत्तर आलं का फिफ्थ ॲटम? हे उत्तर आलं नाही. द ॲटम हे संकेत देतं आपल्याला की काय 5व्या क्रमांकावर जावा, सिरीज मधल्या 5व्या क्रमांकावर जावा, ते तुमचं मेडियन असेल. मग मेडियन शोधायला आपल्याला परत सिरीज काउंट करा 1 2 3 4 5. देन फिफ्थ पोझिशन हाऊ मेनी नंबर्स डेली एक्सपेन्सेस 500. देन द फायनल आन्सर इज साइज ऑफ द 500. मग आपल्याला फायनल उत्तर काय लिहायचं आहे? आपण काय शोधलं? मेडियन इज इक्वल टू काय शोधलं आपण? मेडियन इज इक्वल टू 500 काय आहे डेली एक्सपेन्सेस, म्हणून रुपीज डेली एक्सपेन्सेस. चला हे उत्तर लिहून घ्या. काल आपण ज्या विद्यार्थ्यांना उत्तर सोडवण्यासाठी सांगितले होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारची उत्तरं सोडवली आहेत आणि त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती चांगल्या पद्धतीने रिप्लाय दिलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरती माझ्या सेंड केलेलं आहे त्यांची मी प्रत्यक्षात नोंद घेतलेली आहे. मी आता सर्वांची नावं वाचून दाखवत नाही, तर तुमच्या पुढे एक लिस्ट आहे. मी या पद्धतीने लिस्ट केलेली आहे. याच पद्धतीने मी सर्वांची नावं नोंद करत असतो. सर्वांची मला उत्तरं मिळालेली आहेत आणि काही विद्यार्थ्यांची नावं नोंद करायची राहिलेली आहेत, ते सुद्धा मी नंतर कम्प्युटरमध्ये नोंद करून घेतलेली आहे. या पद्धतीनं हा चांगल्या पद्धतीनं प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. मग आता तुम्हाला घरी प्रॅक्टिससाठी तुम्ही सॉल्व करा. तुम्हाला 2 उत्तरं प्रश्न देतो आता तुम्हाला. क्वेश्चन 3. कॅल्क्युलेट द मेडियन बाय इंडिव्हिज्युअल सिरीज. आता इंडिव्हिज्युअल हा शब्द वापरला तर घाबरायचं नाही. इंडिव्हिज्युअलचा अर्थ काय होतो? सिंपल सिरीज. मग इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये आपण सिंपल सिरीज सुद्धा असं म्हणतो. मग लिहा आता काय डेली इन्कम. डेली इन्कम लिहा. डेली इन्कम 9,500 2,500 1,300 4,000 600 then 800 and 1,500. या पद्धतीने उत्तर लिहून घ्या. मी रिपीट करतोय 9,500 then 2,500 then 1,000 then 300 then 4,000 600 800 and 1,500. व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर लिहून घ्यायचं, म्हणजे प्रश्न लिहून घ्यायचा. आता कंटिन्यू प्रश्न दुसरा देतोय मी तुम्हाला. क्वेश्चन 4. कॅल्क्युलेट द मेडियन बाय इंडिव्हिज्युअल सिरीज. मग इंडिव्हिज्युअल सिरीज पाहू आपण. रेट ऑफ क्लॉथ. आता रेट ऑफ क्लॉथ देतो तुम्हाला मी. घ्या 800 900 1,300
500, 300, 200 and then 700. मग याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.